दिखावा आणि देखावा यातला फरक कळला की आयुष्य आणि माणसं समजायला सोपं जातं. कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का असते. पाप विचारात असतं, शरीरात नाही, आणि गंगा शरीर धुते, विचार नाही. दुसऱ्याला धोका देणं, फसवणं सोपं असतं हो, पण तीच वेळ स्वतःवर आल्यावर कळतं धोका, फसवणूक आणि दुसऱ्याचं मन म्हणजे काय असतं ते. चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही, पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात. यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं, हीच आहे जीवनाची परिपूर्ण परिभाषा. ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते, त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते. म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार यशस्वी व सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.